म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो, चांगल्या कामासाठी, व्यवसायासाठी. पण काही लोक याचा वाईट उपयोग करतात, लोकांची बदनामी करणे, त्यांना धमक्या दाखवणे. त्यामुळे सोशल मीडिया आता बदनाम होत चाललंय. फिल्टर लावलेले चेहरे आणि आपण किती मोठे आहोत, आपण किती चांगले आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न, यामुळे समोरचा फसतो आणि आयुष्याची वाट लागते. फेसबुक आणि इंस्टावर झालेलं प्रेम याला प्रेम म्हणत नाहीत. दोन वासनेच्या भुकेलेल्या माणसांनी एकत्र येण्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे सोशल मीडियावरचं प्रेम. याचाच फायदा विवाह संस्थेने घेतला आणि लोकांना लुबाडलं. लग्न हे फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी केलं जात नाही. दोघांनी एकमेकांना साथ देऊन संसाराची गाडी शेवटपर्यंत न्यायची आणि त्यासाठी आपण बंधनात अडकलं पाहिजे म्हणून लग्न करतात. आपण बोलणार आहोत सोशल मीडियावरचं आंधळं प्रेम या विषयावर. फेसबुकवरचं प्रेम ते घटस्फोटापर्यंत प्रवास. संगीता नावाच्या मुलीचा आणि योगेश नावाच्या मुलग्याचा हा विषय आहे. गोष्ट थोडी मजेशीर आहे आणि राग येण्यासारखी पण आहे. संगीता नावाची मुलगी आणि योगेश नावाचा मुलगा यांची ओळख फेसबुकवर झाली. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, एक्सेप्ट केली आणि दोघांचं चॅटिंग सुरू झालं. हाय हॅलो करता करता शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी आय लव्ह यू म्हणायचं आहे. योगेशने आय लव्ह यू म्हटलं, संगीताने आय लव्ह यू टू म्हटलं. प्रेम प्रकरण सुरू झालं. बरेच दिवस गुलूगुलू बोलण्यानंतर शेवटी लग्नाचा विषय निघाला आणि दोघे लग्नाला तयार झाले. संगीताला आई वडील नव्हते आणि योगेशचे आई वडील गावी राहत होते. योगेश आणि संगीता दोघेही मुंबईत राहत होते. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि मुंबईतल्या एका संस्थेमध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर दोघांनी ठरवलं की आता मुंबईत राहायचं नाही, आपण गावी जाऊ. म्हणून ते कोकणात आले. दोघांनी संसाराचा पसारा भरला, भाड्याची खोली घेतली आणि दोघे राहू लागले. संसाराचे पहिले 10 दिवस जसे मजेत जातात तसे त्यांचे पण गेले. पण शेवटी प्रेमाने पोट भरत नाही हे खरं. खरी ओळख तिथं झाली. योगेश दारू पित होता, तोही अतिप्रमाणात. संगीताला नंतर समजलं की योगेशचं वय 35 आहे आणि संगीताचं वय 25 आहे. दोघांच्या वयामध्ये फरक होता, पण दोघेही दिसायला सुंदर असल्यामुळे दोघांचंही वय समजत नव्हतं. आपण फसलोत हे संगीताला समजलं. योगेश सुरुवातीचा 1 महिना कामावर जाऊ लागला आणि नंतर त्याने काम सोडलं. दोघांची भांडणं वाढली, मारामाऱ्या वाढल्या. दोघे एकमेकांच्या जीवावर उठले. योगेश संगीताला सांगायचा की मला दारूसाठी पैसे आणून दे. संगीता दुसऱ्यांच्या घरी भांडी घासू लागली, कपडे धुवू लागली आणि पैसे कमवू लागली. ते पैसे योगेश घेऊन दारू प्यायचा. पुढे जाऊन एका वेळेचं जेवणालाही महाग झाले आणि संगीता लोकांकडे भीक मागू लागली. संगीताला आई वडील नसल्यामुळे संगीता लाचार होती. आपण लव्ह मॅरेज केलंय त्यामुळे कोणाला बोलू शकत नाही हे तिला माहीत होतं. पण संगीताची एक पडकी बाजू होती. संगीताला जेवण येत नव्हतं आणि बेवडा योगेश जेवत नव्हता. कोण चूक आणि कोण बरोबर हे त्या दोघांनाच कळत नव्हतं. 1 महिना 2 महिना करत 6 महिने झाले आणि संगीताला समजलं की योगेशला आजार झाला. दारूमुळे पोटात पाणी झालं. आपला नवरा आता जगणार नाही हे संगीताच्या लक्षात आलं. संगीताने योगेशला सोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण योगेश तिला सोडत नव्हता, कारण योगेशही एकटा होता. फेसबुकवरचं प्रेम आता संपण्याची वेळ आली, कारण योगेश दारूच्या एवढ्या आहारी गेला की तो आपले मित्र आपल्या घरी आणू लागला. या गोष्टीवरून संगीताची आणि योगेशची दररोज भांडणं व्हायची. शेवटी संगीताने निर्णय घेतला की मी योगेशबरोबर राहणार नाही आणि योगेश संगीताला सांभाळू शकत नाही. दोघांनी एकमत करून घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. संगीता मुंबईला गेली आणि योगेश आपल्या गावी गेला. 6 महिन्यातच प्रेमाचे रंग उडाले आणि दोघांचा संसार तुटला. मला सांगायचं एवढंच आहे, लव्ह मॅरेज करणं गुन्हा नाही, आंधळं प्रेम करणं गुन्हा आहे. नंतर संगीताने दुसरं लग्न केलं, पण योगेशचं अजून झालं नाही, तो घरी आहे. फेसबुक आणि इंस्टावरचं प्रेम 6 महिन्यात तुटू शकतं, यात नवल काही नाही. सोशल मीडियावरचं प्रेम टिकतं का? आणि जर टिकलं असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा.